हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 हरि जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। 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 राम कृष्ण
कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम जय जय राम तुझी संगती झाली आमुची निशिंती झाली आमुची निशिंती झाली आमुची निशिंती तुझे संगते झालिया मुझे निशांती झालिया मुझे निशान झालिया मुझे निशान तुझी संगती झाली आमुची निशिंती झाली आमुची निशिंती झाली आमुची निशिंती तुझी संगते झालिया मुझे निशांती झालिया मुझे निशांती झालिया मुझे निशांती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे नाही देखिले ते नाही देखिले ते हो नाही देखिले नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखा सोहळे विठोबा रखुमाई कुमारी विठोबा रखुमाई 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 आ
तुझी ये संगती तुझी ये संगती संगती तुझी ये संगती तुझी ये संगत तुझी ये संगत झालिया मुझी निश्चिंती नाही देखिले देवी रे नाही देखिले देवी रे तुझे ये संगती संगती तुझी ये संगती तुझे झालिया मुझे निशांती झालिया मुझे झालिया मुझी झालिया मुझी निश्चिंती नाही देखिले देवी रे नाही देखिले देवी रे नाही देखिले देवी रे भोग सुखाचे सोहळे भोग भोग सुखाचे सोहळे
विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की संत पाटील बाबा महाराज की संत मल्हार बाबा महाराज की सब संतान की जय। विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की सब संतान की विठ्ठल विठ्ठल तुझी संगती झाले आमुचे निश्चिती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकालो प्रथम नमन पांडुरंगाकालो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कलावत्न जीवोधरार्था बतारम
कलंकांक तेजोदिका मोधिवक्रम खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा लादर पावन झालो चराचरी करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुबड्या बोला अज्ञान म्हणून पुल्या बाळा चालवी सका नामा म्हणे विठाला विठाला तुझी संगती झाली अमुचे निश्चिती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा काला या प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये भगवान परमात्माने जगद्गुरु तुकोबाराय यांचा झालेला संवाद या ठिकाणी प्रतिपादन करतात विठ्ठला निश्चिंत प्राप्त झाले का तर याचं कारण आहे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो त्या ठिकाणी भोग आणि भोग सुखाचे सोहळे हे दोन्ही प्राप्त झालं त्याचा परिणाम आम्ही निश्चिंत झालो का याचं कारण आहे आमच्या घरचा जर विचार केला तर घरी ताकाचे सरोवर घरी आमच्या ताकाचं सरोवर होतं येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचा पूर आहे आणि हे आम्ही नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे मग देवाने सांगितलं तुकोबारा आता किती दिवस बाकीच्या नाही याचा भोग घेऊ द्या तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला या ठिकाणी भगवान परमात्म्या बरोबर झालेला संवाद या ठिकाणी प्रतिपादन करत आहे अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पासा हा परिहार द्यायचा तो असा की गेले 5 वर्षापासून या ठिकाणी चालत असलेलं भव्य बालसंस्कार शिबिर आणि या भव्य बालसंस्कार शिबिराची आज या काल्याच्या कीर्तनाने सांगत आहे खरं तर काल्याचं कीर्तन कोणीतरी अधिकारी महात्म्याचं असावं पण सर्वच जी नियोजक मंडळी आहे फक्त पत्रिकेवरती माझं नाव असतं पण नियोजन करणारी ती खूप मंडळी आहे
आणि त्या सर्वांचं म्हणणं झालं, महाराज दरवर्षी तुम्ही काल्याचं कीर्तन झाल्यानंतर 2-2.5 तास घेतात, प्रत्येक महाराजांचं नाव सन्मान आणि प्रत्येकाबद्दल या ठिकाणी बोलणं, तर त्यापेक्षा तुम्ही कीर्तन करत जा, अर्धा-पाऊण तास त्यांच्यावर बोलत जा आणि 15-20 मिनिटं कीर्तन करीत जा. म्हणजे काल्याचं कीर्तनही होतं आणि शिबिराची सांगताही होते आणि सर्व या ठिकाणी सेवा करणारी जी मंडळी आहे त्यांचे आभारही मानून होतात. मग सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी ह्या गोष्टीला होकार दिला, नाहीतर माझा याला नकार होता. का नकार होता याचं कारण आहे, आपण सर्वांनी एकत्र यायचं ना, आपणच कुणीतरी उभं राहायचं, याच्यापेक्षा कुणीतरी चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आणलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज तू चांगला नाही का? माझं बोलणं थोडं सरळ असतं. मी कदाचित मला माहित नाही चांगला आहे की नाही, पण त्या ठिकाणी देवाला चांगलं वाटावं एवढं मला चांगल्या होण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी या शिबिराचं आपण गेले 5 वर्षापासून हे आयोजन करत असतो आणि या शिबिराचं हे 5वं वर्ष आज समाप्तीच्या दृष्टीने या ठिकाणी चाललेलं आहे. खरं तर या 5 वर्षामध्ये एवढा मोठा अट्टहास करताना मला कधीही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संकोच किंवा त्रास मला आजपर्यंत वाटला नाही. का वाटला नाही याचं कारण आहे की हे शिबिर फक्त मी आयोजित करत असतो आणि नियोजन करणारी बहुसंख्य मंडळी या ठिकाणी आहे. कारण की आयोजन करणं सोपं आहे, नियोजन करणं खूप अवघड आहे. का याचं कारण आहे, बोलणं सोपं आहे, वागणं अवघड आहे. बरोबर आहे की नाही? कारण की एखादी गोष्ट करा म्हणणं त्या ठिकाणी सोपं आहे, पण ज्याला करायची आहे त्याला किती अवघड आहे. कारण की महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता काय काय कापे, हे मी सांगायची गरज नाही. कारण की माणसाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मग हे एवढं मोठं नियोजन, कारण की आपल्या घरच्या 4 दिवसाचा लग्नाचा सोहळा जरी असला तर त्या ठिकाणी आपण नियोजन बघण्यासाठी अनेक मंडळी घरातील असतो. एका विचाराची त्या काळामध्ये मंडळी असतात. आणि हे 21 दिवसाचं बालसंस्कार शिबिर, आणि या 21 दिवसामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी 40 प्रकारचे अन्नदाते लागतात, 10 प्रकारचे नाश्ते देणारे लागतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अन्नदान आणि नाश्ता देऊन होत नाही, तर प्रामुख्याने या शिबिराचं जे आयोजन आपण ज्याच्यासाठी करतो ते बाल संस्कार, जे मुलांच्या मनावरती घडवायचे संस्कार आहे, ते संस्कार देण्यासाठी जी मंडळी या ठिकाणी लागतात ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बरं, तीच मंडळी आहे का? नाही. त्यानंतर आपण या बालसंस्कार शिबिरामध्ये या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करतो. या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो. का? या संस्काराबरोबर ज्ञानदानाचंही कार्य झालं पाहिजे. आणि या ज्ञानदानाचं कार्य होण्यासाठी ही महाराष्ट्रातील विद्वान कीर्तन मंडळी, या कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येत असतात. बरं, मग ते आले म्हणजे सप्ताह झाला का? नाही. त्याचबरोबर या ठिकाणी त्या कीर्तनांना साथ करणारी सर्व मंडळी पाहिजे. मग त्या कीर्तनकारांना साथ करणारी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. सुरुवात त्यांच्यापासून करू. आज गेले 5 दिवसापासून, आजचा हा 5वा दिवस आहे, आणि या 5व्या दिवसापर्यंत या कीर्तनाला साथ करणारी मंडळी, गायन क्षेत्रातले जर विचार केला तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं युवा रत्न, ज्यांना स्वरगंधर्व म्हणतो आम्ही, ते आमचे श्री हरिभक्तपरायण कार्तिकजी महाराज शिंदे सांगवी, सिन्नर सांगवी किंवा कोळगाव सांगवी, या सिन्नरवरतून ते दररोज येतात, दररोज जातात. तुम्ही म्हणाल मग यायचं जायचं काय कारण आहे? कारण की दिवसच खाली नाही, ॲडजस्ट करावं लागतं. आणि एवढा अट्टहास फक्त ते आपल्या शिबिरावरती, शिबिरामध्ये जी मंडळी आहे त्या मंडळींवरती असलेलं निस्वार्थी प्रेम, आणि त्या निस्वार्थी प्रेमातून या ठिकाणी ते येत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या बालसंस्कार शिबिराच्या वतीने महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल गायली ते आपल्या श्री संत पाटील बाबा ज्ञानदान वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी श्री हरिभक्त परायण माऊली महाराज बोळगे, गेले 22 दिवसापासून या ठिकाणी अविरहतपणे या ठिकाणी मुलांना सुंदर चाली शिकवण्याचं काम माऊली महाराजांनी केलं. खरं तर
त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते फक्त शरीरयष्टीने वयाने जास्त दिसतात, पण त्यांचं वय काहीच नाही. आत्ताशिक ते 12वीला गेलेत आणि अत्यंत सुंदर गायन या ठिकाणी महाराज 21 दिवसामध्ये मुलांना सुंदर चाली शिकवणं असेल, किंवा त्या ठिकाणी मुलांना सुंदर शिस्त लावणं असेल, किंवा मुलांकडून त्या ठिकाणी सुंदर चाली किंवा भजनी ठेका टाळीमध्ये बसून घेणं असेल, या ठिकाणी 21 दिवस महाराजांनी सुंदर अशी या ठिकाणी सेवा केलेली आहे. हे भाग्य आमचं आहे की ते आमच्या संस्थेत आहे. आणि अजून ही त्यांची सुरुवात आहे. शेवट भरपूर मोठा होणार आहे, फक्त त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. माझं बोलणं थोडं सरळ आहे, त्यांनी घेतलं पाहिजे. शेवट त्या ठिकाणी चांगला व्हायचा असेल तर त्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि तेही कष्ट ते करत असतात. म्हणून या ठिकाणी माऊली महाराजांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आता जे मृदंगावरती बसलेत ते आमच्या संस्थेचे विद्यार्थी, एक माजी आहे आणि एक आजी आहे. माझी कोण आहे तर आमचे श्री हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज पवार आपल्याच या नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. अत्यंत कमी दिवसामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी नाव केलं ते आपल्या संस्थेची माजी विद्यार्थी श्री हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज पवार. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्ही म्हणाल त्यांच्यासाठीच का, ते माझ्या संस्थेचे विद्यार्थी आहे म्हणून त्यांच्यासाठी, बाकी दुसरं काही नाही. आणि का त्यांच्यासाठी टाळ्या, तर ह्या टाळ्या त्यांना कायम ऐकायची सवय पडावी आणि त्याच्यासाठी त्यांनी सतत रियाज करावा, याच्यासाठी ह्या टाळ्या आहे. महाराजांचंही सुंदर या ठिकाणी वादन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या उजव्या बाजूला आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेले आपल्या लासलगाव टाकडीचे अत्यंत नवोदित मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे जगदीश महाराज राजोळे, ते संस्थेचे आजी विद्यार्थी आहे अजून, म्हणजे सध्या संस्थेत ते आहे. आणि आताच नुकतंच 10वीची परीक्षा देऊन 72-73% सुंदर असे त्या ठिकाणी मार्क सुद्धा त्या ठिकाणी महाराजांनी पाडलेले आहे. त्यांचा आपण सन्मान नंतर करणारच आहोत. या ठिकाणी जगदीश महाराज असतील, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तेही या ठिकाणी शिबिरामध्ये संपूर्ण 20-22 दिवस या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना मृदंगाचं शिक्षण देण्याचं काम आमचे प्रवीण महाराज आणि जगदीश महाराज यांनी मुलांना सुंदर असा मृदंग या ठिकाणी कसा वाजवायचा, जे क्लासिकल जे ज्ञान आहे किंवा बेसिक जे ज्ञान म्हणतो आपण सुरुवातीचं, ते मृदंगाबद्दलची ओळख या दोघांनी करून दिली. उद्या भविष्यात हे संस्कार शिबिरातले विद्यार्थी कुठेही जरी गेले तरी आम्हाला या पखवाजाबद्दल काय ज्ञान आहे हे जर कोणी सांगितलं असं म्हटलं तर या ठिकाणी प्रवीण महाराज आणि जगदीश महाराज यांचा त्या ठिकाणी उल्लेख होईल. म्हणून महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आधी सुंदर अशी चाल वाजवली, खरं तर एवढं वाजवलं ते मला कायमच वाजवतात, म्हणजे मारतात असं समजू नका. वाजवणं म्हणजे मृदंग वाजवतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ज्यांची कीर्ती आहे असे माझे बालपणीपासूनचे सन्मित्र श्री हरिभक्तपरायण अनंता महाराज पांचाळ. खरं तर ते मृदंग वादकच नाही तर ते कीर्तनकारही आहे आणि या ठिकाणी कथा सुद्धा सुंदर करतात. ते भागवत कथा करता, राम कथा करता, म्हणजे चौरंगीची रासलेले आमचे अनंता महाराज. खरं तर सांगू का, त्यांच्या पाठीमागे इतका व्याप असतो की 2-3 प्रकारचे बिझनेस, म्हणजे तुम्ही म्हणाल कीर्तनकार आणि गायक वादक फक्त याच्यावरतीच पोट भरतात असं नाही. ते एक सुंदर अशी एक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीचं संपूर्ण नियोजन म्हणजे त्याच्यामध्ये ज्या निराश्रित महिला आहे त्या निराश्रित महिलांना काम देण्याचं कार्य ती फॅक्टरी करत असते आणि त्या संपूर्ण फॅक्टरीचं नियोजन महाराज बघत असतात. पनवेल या ठिकाणी ती चालते आणि त्याचं संपूर्ण नियोजन अनंत महाराज करतात. खरं सांगू का, एवढा सगळा व्याप सोडून ते फक्त माझ्यासाठी येतात. कुणासाठी येतात बाकीचं मला माहीत नाही, पण ते माझ्यासाठी निश्चित येतात. आणि ही गोष्ट या ठिकाणी अनंत महाराजांचं माझ्यावरती बालपणीपासूनचं असलेलं निस्वार्थी प्रेम. खरं सांगू का, मी अत्यंत, तेही माझ्यासारखे बारीकच होते कधी त्या काळात, म्हणजे असे नाही, अत्यंत बारीक होते आणि मीही बारीक होतो. त्यांचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं की मला किटली उचलत नसायची. मधुकरीला गेल्यानंतर भाजीची किटली आमच्याकडे 5-7 लिटरची किटली असायची आणि एक 22-23 विद्यार्थ्यांची मधुकरी असायची. मग त्यांनी सांगितलं, महाराज एक आपण गोष्ट करू, काय आपण दोघं मधुकरीला जात जाऊ, तुम्ही माझ्या पाळीला मदतीला यायचं आणि मी तुमच्या पाळीला मदतीला यायचं. खरं सांगू का, ती मदतीची सवय त्यांनी मला आजपर्यंत टिकून ठेवली. कदाचित मला त्यांच्या मदतीला जाता येत नाही, पण ते माझ्या मदतीला निश्चित धावून येतात. एवढं त्यांच्याबद्दलचं असलेलं माझं निस्वार्थी प्रेम आणि त्या निस्वार्थी प्रेमातून ते संपूर्ण व्याप सोडून या ठिकाणी येत असतात. आमचे श्री हरिभक्तपरायण दुसरे करणजी महाराज काकडे अत्यंत गुरुकुलामध्ये त्या ठिकाणी
त्यांना तेही एका स्वतंत्र गुरुकुलामध्ये शिकतात. फक्त मृदंगाचं ज्ञान ते घेत असतात आणि नुसतं महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर विदेशात सुद्धा वाजवण्याचं या ठिकाणी महाराज काम करतात. खरं सांगू का, सादर राहणीमान आणि उच्च विचारसरणी किंवा उच्च कला जे त्यांच्याकडे आहे ते आमचे करंजी महाराज, ते सुद्धा जालन्यावरतून माझ्यावरती निस्वार्थी प्रेम असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता या ठिकाणी संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी महाराजांनी सेवा केली. महाराजांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आता इकडून सुरुवात करतो पुन्हा. ज्यांची मूर्त लहान आहे पण वादन क्षेत्रातली कीर्ती महान आहे असे आमचे कृष्णा महाराज साबळे. पुढे या महाराज थोडं. हा, खरं सांगू का, कृष्णा महाराज अत्यंत बालपणापासून आमच्या सर्वांसोबत राहतात. पण खरं सांगू का, एवढा मोठा कलाकार आहे, तुम्ही आज आलेल्या मंडळींनी नाही पण काल किंवा याच्या आधी किंवा मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या मंडळींनी मोकळा कार्यक्रम होता ना बाहेर, ज्यावेळेस आपण बाहेरच्या याच्यामध्ये मंडप टाकून ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायचो ना, 2 वर्षापूर्वी ज्या मंडळीने त्या ठिकाणी महाराजांचं वादन पाहिलं ना, आजपर्यंत ती माणसं महाराजांना विसरली नाही. आणि असा संबंध महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जे काही राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन वाजवण्याचं काम महाराज करतात. या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचंही काम महाराज या ठिकाणी करत असतात. म्हणून एकदा महाराजांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी उभे असलेले आमचे श्री हरिभक्त परायण आपल्या संस्थेचे गायन शिकवणारे विद्यार्थ्यांना, हे जे काही विद्यार्थी घडतात आपल्या गुरुकुलामध्ये, त्या विद्यार्थ्यांना गायन शिकवण्याचं जे काम करतात ते आमचे शुभमजी महाराज मस्के. खरं सांगू का, हे विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि सुंदर गातात. फक्त अभिजित महाराजाच्या संस्थेतले विद्यार्थी आहे असं बाकीचे म्हणतात. काय म्हणतात? हे अभिजित महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहे, पण त्या विद्यार्थ्यांना फक्त अभिजित महाराज बोलवतात आणि ज्यांना घडवण्याचं काम करतात ते आमचे श्री हरिभक्त परायण शुभम महाराज आहे. अत्यंत सुंदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. आणि एवढंच नाही, ते टाटा मोटरला त्या ठिकाणी जॉबला आहेत. तुम्ही म्हणाल मग एवढंच करतात, मी हे का सांगतोय जॉब करतात, की कीर्तनकार किंवा गायक वादक निस्ता याच्यावरती अवलंबून नसतो. ते काय करतात माहिती आहे का, तुम्ही ज्या गाड्या वापरतात ना त्या गाड्यांना जे कलरचे काही फेंट आलेले असतात, बरोबर ना, फेंटच म्हणतात ना त्याला, म्हणजे ती गाडी ओके आहे की नाही एवढंच चेक करण्याचं काम महाराजांकडे आहे. आणि ते पण सांगतोच आता शुभम महाराज. जे कामगार आहेत ना किती प्रामाणिक काम करतात हे सांगतो. ते त्यांना कंपनी सुद्धा महाराजच म्हणतात. ते कामगार म्हणतात हे शुभम महाराज नसले की आमचं काम लवकर उरकतं. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे ना? काय, हे शुभम महाराज नसले की आमचं काम लवकर उरकतं. का? गाडीच रिजेक्ट होत नाही ना, त्याच्यामुळे गाड्यांचं काम लवकर होतं. आणि ते असलं का बारकावेने पाहतात, परिणामी त्यांना गाडी रिजेक्ट करावी लागते आणि पुन्हा दुसरी गाडी घ्यावी लागते. त्यामुळे ते कामगार वैतागून जातात. एवढं प्रामाणिक काम नुसतं कंपनीतच नाही, संस्थेत सुद्धा तेवढंच प्रामाणिक आहे. आणि म्हणून ही सर्व विद्यार्थी मंडळी घडतात. एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी उभे असलेले आमचे कमल नयन महाराज बोर्डे, आमचे प्रवीण महाराज म्हणतात त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहे. खरंच त्यांचे आमच्यावर उपकार आहे. का उपकार आहे याचं कारण आहे. बघा, माणसाला सुधरवण्यासाठी कोणीतरी दिशादर्शक असावा लागतो आणि वेळोवेळी आम्हाला पावली जे दिशा दाखवण्याचं काम करतात ते आमचे कमल महाराज आहे. तेही आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या या बाजून आमचे उभे असलेले श्री हरिभक्त परायण आपल्या परिसराचा वैभव. खरं सांगू का, ही मंडळी दिसण्याला नाही तर असण्याला आहे. माझं बोलणं थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण निवृत्तीनाथ दादांच्या वारीमध्ये किंवा निवृत्तीनाथ दादांच्या मंदिरामध्ये निष्ठेने कुठल्याही प्रकारचा मान सन्मान न घेता ही मंडळी सेवा करतात. त्याबरोबर आमचे श्री हरिभक्त परायण कालेकर महाराज असतील किंवा त्याचबरोबर आमचे लिलके महाराज असतील, ही त्या ठिकाणी दादांच्या फडावरती जाऊन त्या ठिकाणी निष्ठेने सेवा करणारी निष्ठावंत वारकरी मंडळी आहे. म्हणजे मी खरं सांगू का, जे चॅनलला जे व्हिडिओ जे असे कुठं झळकत नाही ते भजनात असतात, त्याच्यामुळे तुम्ही झळकत नाही. आणि ही निष्ठेने सेवा करणारी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या संस्थेतील हे सर्व बाल गोपाळ, खरं सांगू का, हे शिबिर ज्यांच्या भरोशावर मी आयोजित करतो ती सर्व संस्थेतील मंडळी आहे. का? याचं कारण आहे, मी सांगत असतो
की ही मुलं फक्त शिबिरामध्ये शिकण्यासाठी येत असतात आणि ही सर्व विद्यार्थी या शिबिराची सेवा करत असतात आणि सेवा इथपर्यंत करतात. खरं सांगू का, आपला मुलगा घरी सुद्धा जेवढं करत नाही ना तेवढे हे मुलं करतात. पहिली गोष्ट सांगू का, काम करून बोलणे खातात. हे का सांगतो, कारण की आपल्या पोराला काम केल्यानंतर बोलल्यानंतर आपल्या पोराला सण होत. आणि इथं बसलेल्या मंडळींनी ज्यांचं पोरग सण करतं त्यांनी फक्त हात करावा हिंमत असेल तर. नाही ना, का आपण त्या मुलाला बोललो तर तो मुलगा त्या ठिकाणी आपल्यावरती तन फनफन करतो आणि निघून जातो. कदाचित 2-2 दिवस आपल्याशी बोलत नसेल, बरोबर आहे की नाही. पण आमच्या हर्षल महाराज किंवा राज महाराज, प्रवीण महाराज यांच्यापासून घ्या, नाहीतर आमच्या श्रवण महाराजांपर्यंत घ्या, सगळेच विद्यार्थी, कुणाला एखादं काम चुकलं तर मी बोलतो ही पण आतापर्यंत कुणीही ते काम करण्यासाठी त्या ठिकाणी नकार देत नाही. त्या ठिकाणी आपलं संपूर्ण निष्ठा ओतून ही मंडळी या ठिकाणी सेवा करत असतात. किती सेवा करतात तुम्हाला खरं सांगू का, या ठिकाणी वाढण्यापासून तर त्या ठिकाणी टॉयलेट धुण्यापर्यंत, काय मुलांना जेवू घालण्यापासून तर शेवटला टॉयलेट धुण्यापर्यंत ही जी सर्व काही कामे आहेत, ही सर्व काही कामं ही विद्यार्थी करत असतात. एकदा या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. बघा काय यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या याचं कारण सांगतो. उद्या अभिजित महाराज राहतील न राहतील, पण वारकरी संप्रदाय कसा निष्ठेने चालवायचा ही सवय त्या मुलांना लागली पाहिजे. आणि ही सवय लागण्यासाठी तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांचं कौतुक करत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते घडू शकत नाही. आणि लोकांनी कौतुक केल्यानंतर भारून सुद्धा जायचं नसतं. का, जो समाज आपल्याला डोक्यावरती घेत असतो तो समाज एक दिवस पुढचं बोलत नाही. चला हा का, याचं कारण आहे समाज घडवतोही आणि समाज बिघडवतोही. आपल्याला घडायचं आहे, त्यामुळे घडण्यासाठी समाजाकडे बघायचं नसतं, तर घडण्यासाठी साधूकडे बघायचं असतं आणि बिघडण्यासाठी समाजाकडे बघायचं असतं. का, समाजामध्ये बिघडण्यासाठी अनेक वृत्ती आहे, पण घडण्यासाठी साधूचीच वृत्ती जीवनामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती असेल की आपण या ठिकाणी जरी समाज आपलं या सेवेने कौतुक करत असेल तर आपण सुद्धा भारावून जायचं नसतं. खरं तर या ठिकाणी 11 दिवस या विद्यार्थ्यांनी कीर्तन केले. खरं सांगू का, 2 सप्ताह म्हणजे 12 दिवसाचा 16 दिवसाचा या ठिकाणी सप्ताह झाला. का, हे 5 दिवस आणि ते 11 दिवस, 8 दुने 16, 2 आठवड्याचा हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह झाला. आणि या सप्ताहामध्ये आपल्या या गुरुकुलातील आमचे प्रणव महाराज मगर ते हर्षल महाराज कांडेकर या विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थ्यांनी कीर्तन केली. आणि या ठिकाणी अत्यंत 21 दिवस तन मन धनाने सर्व प्रकाराने या ठिकाणी सेवा केली. म्हणून एकदा त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे परम मित्र श्री हरिभक्तपरायण वारकरी कीर्तनमाला यूट्यूब चॅनलचे सर्वा या ठिकाणी आमचे ऋषिकेश दादा घुमरे, तेही या ठिकाणी आपल्या या शिबिरावरती व माझ्यावरती निस्वार्थी प्रेम आहे. आणि त्या निस्वार्थी प्रेमातून या ठिकाणी दादांनी सुद्धा संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी सेवा केली. त्यांचे सुद्धा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले. हा, आणि त्याचबरोबर साऊंड सर्व्हिस, साई माऊली साऊंड सर्व्हिस चे मालक माझे परम मित्र, बालपणीपासून असलेले माझे परम मित्र, परम सखा आमचे सचिन दादा वैद्य. साऊंड सिस्टीमच नाही तर दिंडोरी तालुका नाही, नाशिक जिल्हा नाही, अवघ्या आपल्या आजूबाजूचे जे 2-3 जिल्हे आहे त्या 2-3 जिल्ह्यामध्ये लाइटिंगमध्ये ज्यांचं नाव आहे, लाईट सर्व्हिस, जे आपण घरावरती लाइटिंग टाकतो ती सुंदर अशी लाइटिंग आणि साऊंड सिस्टीम मंडप ज्यांचा आहे ते माझे सचिन दादा वैद्य परम मित्र यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बघा आता हे झालं या ठिकाणी सेवा करणारी मंडळी. पण ज्यांनी या ठिकाणी संपूर्ण 21 दिवस आपल्याला 2 वेळ जेवण आणि 1 वेळ नाश्ता या ठिकाणी ज्यांनी बनवून त्या ठिकाणी आपल्या मुलांना या ठिकाणी जगवलं, ते आमचे आपल्या शिबिरावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे भगवान भाऊ गायकवाड, त्यांच्या धर्मपत्नी, त्याचबरोबर आमचे शिर्के भाऊ असतील त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्याचबरोबर त्या दुसऱ्या एक ताई आहे, मला त्यांचं काही नाव माहीत नाही, त्यांनी अत्यंत सेवा केली. त्याचबरोबर शेळके मळ्यातील सर्वच मंडळी,
कावळे वस्ती, बोपेगाव, मातेरेवाडी म्हणजे सगळ्यांचेच नाव घेतो, कारण की प्रामुख्याने मंगेश दादा असतील किंवा सर्वच आमचे राजू चाचा असतील, अमोल भाऊ असतील, म्हणजे मोजके नावं घेण्यापेक्षा या ठिकाणी सगळ्या गावांचा नाम उल्लेख करतो. श्री क्षेत्र जोपूळ पाटील बाबांचे, या जोपूळची मंडळी असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन अत्यंत सहकार्य केलं. त्याचबरोबर मातेरेवाडी असेल, मातेरेवाडीच्या मंडळींनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं. त्याचबरोबर बोपेगाव असेल, बोपेगावची सर्व मंडळी, खेडगाव, खेडगावची सर्व मंडळी, जवळकेवणी, जवळकेवणीची सर्व मंडळी, वरखेडा, वरखेड्याची सर्व मंडळी, आंबेवणी, आंबेवणीची सर्व मंडळी, राजापूर, राजापूरची सर्व मंडळी, पालखेड, पालखेडची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर खडकसुक्याने, त्या खडकसुक्यानेची सर्व मंडळी आणि पंचक्रोशीतील कोराटे गाव असेल, या कोराट्याची सर्व मंडळी, म्हणजे पंचक्रोशीतील प्रत्येक गावाने या ठिकाणी येऊन सेवा केली. आणि खरं सांगू का, या शिबिरावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेवा करतात. खरं सांगू का, या ठिकाणी मी सेवा करतो हा कुठल्याही प्रकारचा अभिमान नसलेले, माझ्यावरती ज्यांचं नितांत जिव्हाळपाड प्रेम आहे, ते माझे परममित्र आमचे अक्षय भाऊ गडोजे. अक्षय भाऊंनी मागच्या वर्षी आपण शिबिरामध्ये जेवढे काही बॅनर लावले, खरं सांगू का, मागच्या वर्षी त्यांची नाव घेण्याची माझी इच्छा होती, पण सर्वांचं नाव घेता घेता त्यांचं माझ्याकडून नाव विसरून गेलं. ते मला म्हटले नाही, विठाला विठाला विठाला, या ठिकाणी आपला रामेश्वर मंदिर श्री क्षेत्र वरखेडा आणि या वरखेड्याच्या रामेश्वर मंदिरावरती जे सेवा करतात ते आमचे बालयोगी बाबा याही ठिकाणी उपस्थित झाले. बाबांचे या ठिकाणी शिबिराच्या वतीने सगळ्यांनी टाळ्यांच्या स्वागतामध्ये स्वागत. बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. मी सांगत होतो अक्षय भाऊ की अक्षय भाऊंनी या ठिकाणी मागच्या वर्षी संपूर्ण बॅनर लावले, पण मी हे करतोय एवढा सुद्धा गग्गा त्या ठिकाणी कुणाला, मी सांगतोय म्हणून लोकांना माहीत झालं असेल, पण या ठिकाणी अक्षय भाऊंनी आजपर्यंत त्या ठिकाणी कुणाला सांगितलं नाही. आणि एवढंच नाही, मागच्या वर्षी माझं नाव घेतलं नाही हा आमभाव सुद्धा त्यांच्या मनामध्ये थोडा सुद्धा आला नाही. का? वारकरी संप्रदायावरती तरुणपणामध्ये असलेलं त्यांचं प्रेम आणि वारकरी संप्रदायाबद्दल असलेली त्यांची निष्ठा, तेही अक्षय भाऊ आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच आंबेवरखेडा, घोडेवाडी या परिसरातून सर्वच नितांत प्रेम करणारी मंडळी या शिबिराला उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे गवळी सर असतील, ज्युनियर कॉलेज कादवा कारखान्याच्या कॉलेजचे ते प्राचार्य आहे. सरांचंही या ठिकाणी असं बहुमूल्य या ठिकाणी योगदान आहे, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर आमचे नवले सर 21 दिवसामध्ये फक्त जो काही वेळ शाळेच्या व्यतिरिक्त त्यांनी शाळेत घालवले असेल, पूर्ण 21 दिवसाचा वेळ अभिजित महाराजांनी शिबिराला कमी वेळ दिला असेल, पण नवले सरांनी जास्त वेळ दिलेला असेल. असे आमचे नवले सर या ठिकाणी असतील. आणि 2019ला आपण हे बालसंस्कार शिबिर चालू केलं आणि या शिबिराला पहिल्यापासून मी सांगितलं की आता मदत करणारी भरपूर हात आहे, पण ज्या काळामध्ये आपली पडकी बाजू होती त्या काळामध्ये या शिबिराचं त्या ठिकाणी अन्नदान असेल किंवा बाकीचं नियोजन आहे, ते त्याला जी लागणारी आर्थिक मदत आहे, ते आर्थिक मदत असेल किंवा अन्नदान असेल, ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मिळवून दिलं त्या माझ्या भगिनी श्री हरिभक्तपरायण, मी का म्हणतो की वारकरी संप्रदायावर त्यांची निष्ठा आहे, अशा आमच्या जोंधळेताई, वारकरी शिवसेना महिला आघाडी दिंडोरी तालुक्याच्या अध्यक्ष आहे. आणि ताई या ठिकाणी वेळोवेळी येऊन शिबिराला या ठिकाणी जी लागेल ती मदत या ठिकाणी करत असतात. खरं सांगू का, त्यांचं म्हणणं असतं तुम्ही आमच्याकडून काहीतरी घेत जा, आमच्याकडून काहीतरी घेत जा. मी त्यांना सांगत असतो की ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्याकडेच येऊ. आणि त्यामुळे आता शिबिर त्या ठिकाणी सक्षम आहे, पण ज्या वेळेस ते कुपोषित होणार तर नाही आता,
मला पुरेपूर त्या ठिकाणी शाश्वती आलेली आहे. पण ज्यावेळेस हे शिबिर असक्षम होतं त्यावेळेस तुम्ही खूप मदत केली. आता ज्यावेळेस मदतीची गरज लागेल त्यावेळेस आम्ही निश्चित या ठिकाणी तुमची मदत घेऊ. आणि ताही आज या निमित्ताने उपस्थित आहे. त्या निमित्ताने सर्वच या शिबिरावरती प्रेम करणारी, खरं तर प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर संध्याकाळ निश्चित होईल, पण या शिबिरावरती नितांत प्रेम करणारी मंडळी, आणि या मंडळीमध्ये आज लासलगाव टाकीवरतून आले आमचे काशीनाथ भाऊ राजोळे असतील किंवा बापूसाहेब भाऊ मोकाटे असतील, यांचे दोघांचेही चिरंजीव या गुरुकुलामध्ये आहे, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे. आणि अत्यंत सुंदर दोघं मृदंग वाजवतात. तेही दोघं पारमार्थिक आहे आणि आपली मुलं सुद्धा त्यांनी पारमार्थिक बनवले. कारण की माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरणसेवा साधावया, या न्यायाने आपली ही परंपरा कोणीतरी पुढे चालवावी यासाठी त्यांचा असलेला अट्टहास आणि वारकरी संप्रदायावर नितांत असलेलं प्रेम, म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश एकदा तुमच्या सर्वांचे किंवा 20 दिवसामध्ये जे 40 अन्नदाते आहे, 20 नाश्त्यावाले मंडळी आहे, या सर्वांचे मी पुनश एकदा मनापासून आभार मानतो. खरं तर या शिबिरामध्ये प्रत्येकाचे आभार जर मानले तर मी कदाचित त्यांचा अपराधी असेल. का? याचं कारण आहे त्यांचा आभार मानून या ठिकाणी त्यांनी केलेल्या सेवेचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोबदला या शिबिराच्या वतीने देण्यात येणार नाही. खरं सांगू का, या ठिकाणी हिरामन भाऊ पाठीमागं बसलेले आहे. शिबिराला होते आपलं शांतिगिरी महाराजांचा फोन आला की तुम्हाला त्या ठिकाणी रत्नागिरीला तुम्हाला अनुष्ठानाला 2-3 दिवस यावं लागेल, गुरु आज्ञा आहे, मोडता येत नाही. बरं, तिथं गेल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसावं लागेल, गुरु आज्ञा मोडता आली नाही. जावं लागलं, अनुष्ठानालाही बसावं लागलं. पण खरं सांगू का, बोलता येत नव्हतं, फक्त मॅसेज टायपिंग करून टाकायचे. काय कमी सांगा महाराज, मला सांगा. जर अशी मंडळी जर शिबिराची सेवा करणारी मंडळी असतील तर अभिजित महाराज निमित्त मात्र आहे. हे शिबिर जे चाललं, आमचे संपूर्ण शेळके मळा, तुम्ही कुठलंही काम सांगा, गॅस टाकीपासून तर पाण्यापर्यंत किंवा इतर कुठलंही काम जरी सांगितलं तर ह्या पंचक्रोशीतली ही सर्व मंडळी करतात. खरं सांगू का, मी मगाशिकच बोलून गेलो, आयोजन करणं सोपं आहे, त्याचं नियोजन करणं खूप अवघड आहे. आणि ही सर्व मंडळी याचं नियोजन करता. अभिजित महाराज हे निमित्त मात्र आहे की याला अभिजित महाराज फक्त काय आहे, नाव आहे. ही पडद्याच्या पाठीमागची मंडळी सगळी या पंचक्रोशीतील अत्यंत तन मनाने धनाने या ठिकाणी सेवा करतात. बघा, आपण सर्वांचे आभार व्यक्त केले, सगळ्यांचे आभार केले, पण हे शिबिर आयोजन करण्यासाठी ही जागा आणि लागेल ती सेवा 21 दिवस आपल्याला हा कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमन साहेबांपासून तर खाली कामगारापर्यंत प्रत्येक माणूस या ठिकाणी सेवा देत असतो. खरं सांगू का, बाळासाहेब काका उगले कारखान्याचे माझे एमडी ते सध्या आहेत, आमचे चव्हाणके साहेबही या ठिकाणी आहेत. या मंडळींना फक्त फोन करण्याचा उशीर आहे. म्हणजे खरं सांगू का, रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी 12 वाजता कर्मचारी या ठिकाणी येतो. आणि अडचण होऊ नये प्रसंग म्हणून सांगतो, परवाच्या दिवशी सोसाट्याचा 2 दिवसापूर्वी सोसाट्याचा वारा आला. 21 तारखेला रात्री खूप वारा आणि पाऊस झाला आणि पावसामध्ये त्या ठिकाणी झाड पडलं. आता ही एक्सप्रेस लाईन असल्यामुळे इथे शक्यतो लाईट जात नाही, जोपर्यंत वारा आहे तोपर्यंत लाईट जाते, पण वारा आणि पाऊस संपला की लाईट चालू होते. त्या दिवशी झाड पडल्यामुळे एक्सप्रेस लाईनच्या त्या तारा तुटल्या. तारा तुटल्यानंतर कारखान्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, जे इलेक्ट्रिशियनचे जे आहेत, जे काही काम करणारे मंडळी, त्यांना विनंती करून त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या तिथे बालसंस्कार शिबिर चालू आहे, एक वेळेस कॉलनीला लाईट नसली तरी चालेल, पण आपल्या शिबिराला कुठलाही या ठिकाणी अडथळा येता कामा नाही. 12 वाजेपर्यंत सर्व कर्मचारी त्या ठिकाणी झटले आणि 12च्या आधी या ठिकाणी लाईट उपलब्ध करून दिली. कॉलनीत सुद्धा फोन केला नाही, महाराज शिबिरामध्ये लाईटीची काही आता अडचण नाही ना. एवढी तत्परता हा कादवा सहकारी साखर कारखाना, या कारखान्याचे सर्व संचालक असतील, चेअरमन साहेब असतील किंवा या कारखान्यामध्ये पदावरती असलेली सर्व अधिकारी मंडळी असतील,
एवढंच नाही, या कारखान्यामध्ये सेवा करणारे कर्मचारी मंडळी असतील, अत्यंत तत्परतेने आपल्याला या बालसंस्कार शिबिराला या ठिकाणी सेवा देत असतात, ही जागा उपलब्ध करून देत असतात आणि सर्व या ठिकाणी लागणारी काही जी व्यवस्था आहे ती उपलब्ध करून देतात. आणि म्हणून या कारखान्याचेही आपलं हे बालसंस्कार शिबिर ऋणी असेल, म्हणून कारखान्यालाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल तुझी ये संगती, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते भोग सुख, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. बघा, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर भगवान परमात्म्या बरोबर झालेला संवाद प्रतिपादन करत आहे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभं राहून त्या ठिकाणी संवाद करत आहे. मग महाराज, तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला असेल की महाराजांनी अभंग घेतलेला आहे तुकोबारायांचा, बरं त्यातून तुकोबारायांचा अभंग जरी असला तरी महाराज म्हणतात की जगद्गुरु तुकोबाराय देवासोबत संवाद करत आहे, एका कालामध्ये नाही, एका देशामध्ये नाही. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुकोबाराय जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार हा कलियुगामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? बरं, जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार हा कलियुगामध्ये असला तर भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा कधी आहे? द्वापार युगामध्ये आहे. बरं, त्या द्वापार युगामध्ये विठ्ठला विठ्ठला त्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झालेले आहे आणि कलियुगामध्ये तुकोबाराय झाले, एका काळामध्ये नाही. बरं, एका देशाचा जर विचार केला तर एका देशामध्ये नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी अवतार घेतला, कुठे कुठं घेतला रे मुलांनो? भगवान श्रीकृष्णाचा अवतार कुठं झाला? कुठे झाला? शिबिराव पाणी फिरू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा, भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा मथुरेमध्ये झाला. त्या ठिकाणी बालपण हे गोकुळामध्ये गेलं आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर बाकीचं जे काही कार्य आहे त्या ठिकाणी द्वारकेमध्ये केलं. बरोबर? बरं, गोकुळामध्ये अवतार भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी तुकोबारायांचा अवतार हा देहू तीर्थ क्षेत्रामध्ये झाला. म्हणजे देश साम्य नाही, काल साम्य नाही, देश साम्य नाही, या एकाही त्या ठिकाणी गोष्टीचा त्या ठिकाणी जुळवाजुळव होत नाही. आणि महाराज तुम्ही म्हणतात की जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभं राहून त्या ठिकाणी देवासमोर सोबत संवाद करत आहे. सचिन भाऊ, याला थोडा आवाज द्या. हा, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी आणि संगतीचा परिणाम मला निश्चिंतता प्राप्त झाली. तुकोबाराय एका कालामध्ये नाही, एका देशामध्ये नाही. मग तुकोबाराय सांगतात कसं काय? याचं कारण आहे की जरी तुकोबाराय या अवताराने त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासोबत नसतील, पण गोपाळ या अवच्छेदकाने तुकोबाराय देवासोबत होते. का झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर झाले अवतार. बरोबर जे काही देवाने अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या सोबत होते. का? तर कारण याचं असं आहे की ज्यावेळेस भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केला, तो नृसिंह अवतार धारण केला तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय भक्त प्रल्हादाच्या रूपाने त्या ठिकाणी
हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हो रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्री पाटील बाबा महाराज तुका म्हणे आता सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई
आवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळे. यथामती यथा अवकाश या ठिकाणी आपण अभंगाचं चिंतन केलेलं आहे. न्यायाप्रमाणे आपल्याला भगवंताच्या एक दोन लीला बघायच्या आहे. तसं आपल्याला काला पाठच आहे, पण भगवंताचं चरित्र असं आहे की ते दररोज जरी ऐकलं तरी त्या ठिकाणी ते हवंसं वाटणारं हे भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. का तर त्या लीला आहेत, भगवान परमात्म्याने केलेल्या लीला आहे आणि आघात असलेल्या ह्या लीला आपल्याला दररोज हव्यासा वाटणाऱ्या आहे. आणि याचा जर विचार केला, मी खरं सांगू का, 2-3 वर्षापूर्वी बाजारामध्ये आलेलं एखादं गाणं, एखादं गीत असेल, एखादं काव्य असेल, काही दिवसापुरतं चालतं, पण संतांच्या किंवा देवाच्या लीला असतील, हजारो जरी वर्ष झाले तर त्या ठिकाणी त्या माणसाला प्रेरणादायी आणि हव्यासा वाटत असतात. असंच हे भगवान परमात्मा चरित्र आहे. पण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा जो उच्चार करायचा आहे ते कुठलं चरित्र आहे? महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. कार्तिक महाराज तुम्ही असेच प्रमाण देत राहिले तर 5 मिनिटात काला होतो. पटापट द्या फक्त. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवाने जे चरित्र केलेलं आहे ते गोकुळातलंच उच्चारायचं आहे, ना मथुरेतलं ना द्वारकेतलं. का गोकुळातलं उच्चारायचं? याचा कारण त्याच्या पाठीमागचा असलेला भक्तीचा भाव आहे. आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही सगळ्या गायी त्या ठिकाणी ओळून आणा. आणि असं सांगितल्यानंतर सगळ्या गोपाळांनी सांगितलं, देवा आम्ही सगळ्या गायी त्या ठिकाणी ओळून आणतो, पण एक आमची मनेरी नावाची जी गाय आहे ना देवा, ती तू त्या ठिकाणी वळण्याचं काम कर किंवा तिला तू जवळ घेण्याचं काम कर आणि ती तुझ्याच योगाने या ठिकाणी जवळ येणार आहे अशी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांनी गाया आणल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलेला आहे. भगवान परमात्मा त्या सगळ्या गोपाळांच्या मध्ये देहुडा चरणी उभा आहे. हातामध्ये त्या ठिकाणी सर्व ते काला घेतलेला आहे आणि तो काला भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये त्या कामने आती ठोका अधिक उन्हेने हरिला कृष्ण म्हणे अवघाटणे प्रकाश ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेकावगानिका संभ्रम कामने भूमंडळे आम्ही बळीवीर गाडे काला वाटू एकमेकावगानिका संभ्रम बोलिलेले कुणी बिडी वाकुडी वंतरी करा क्षमा विचारिला अधिकार मी आम्हा करा क्षमा ज्ञानेश्वरा राका पाया करा क्षमा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी अवतार धरून केले त्रैलोक्य पावन आरती ज्ञानराजा महाकैवल्यते देवते साधु संत मनोवेदनाय आधारते ज्ञानराजा रूपये ज्ञान जोगी परमात्मे अवतार पांडुरंग नामदेवे ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्यते देवते साधु संत मनोवेदना आधारते ज्ञानराजा प्रगट होई विश्व ब्रह्मांडे रामजनार्दन चरणी मंतके आरती ज्ञानराजा कैवल्यते देवते साधु संत मनोवेदना आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण झाले तैसे तुकोबाचे भंगर चिले आरती तुकाराम
तुकदा दुलडे ब्रह्मा तुकासी आले मनोरा मिडोरी डोली मंतरे स्वामी गदुला मातान मुरुदे आय राम ब्रह्मा ति तुकाराम खाली नारायण भोजन भाई वाले नमने विडोल रख मैं डोला रख मैं